स्क्रीन विजिबल आहे माझी? यस मॅम. हा, ओके. सो आज आपण 5वी असाइनमेंट बघणार आहोत. PHP डेटाबेस ब्रॅकेटमध्ये बघा पोस्टग्रे एसक्यूएल, म्हणजे आपण आपलं डेटाबेस विथ कनेक्शन पोस्टग्रे एसक्यूएल आपण बघणार आहोत. त्यातला आज आपण सेट A1 बघणार आहोत. सो प्रोग्राम मी एकदा वाचून एक्सप्लेन करते तुम्हाला आपल्याला नेमकं काय करायचंय. बघा, कन्सिडर द फॉलोइंग एंटिटीज अँड देअर रिलेशनशिप्स. EMP, त्याला आपल्याला त्यांनी पॅरामीटर्स दिलेले आहेत. EMP नंबर, EMP नेम, ऍड्रेस, फोन आणि सॅलरी. डिपार्टमेंट DEPT, त्याला आपल्याला पॅरामीटर्स आहेत किंवा त्याचे फील्ड्स काय काय आहेत बघा. डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम आणि लोकेशन. Employee and department are related with one-to-many relationship. Create RDB in 3NF for the above and solve following. आपल्याला काय करायचं आहे, हे दोन टेबल्स आपल्याला क्रिएट करायचं आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप काय दिलेली आहे, 1 to many. Using above database, write a PHP script which will print a salary statement in the format given below for a given department. जर युजरनी एखादं डिपार्टमेंट दिलं तर त्याचं सॅलरीचं स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. ऍक्सेप्ट डिपार्टमेंट नेम फ्रॉम दी युजर. युजर कडून आपल्याला काय ऍक्सेप्ट करायचं आहे, डिपार्टमेंट नेम. आणि आपलं जे काही आउटपुट असेल ते कसं असणार आहे, डिपार्टमेंट नेम, पुढे डिपार्टमेंट नेम डिस्प्ले झालं पाहिजे. आणि टेबल मध्ये काय, मॅक्झिमम सॅलरी, मिनिमम सॅलरी आणि सम ऑफ सॅलरी. म्हणजे की सपोज एखादं डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट आपण घेतलं तर त्याच्यातल्या कुठल्या स्टाफची मॅक्झिमम सॅलरी असेल तर ती इथे डिस्प्ले झाली पाहिजे. ज्या स्टाफची मिनिमम सॅलरी आहे ती सेकंड कॉलमला, आणि जेवढे काही तिथे स्टाफ मेंबर्स आहेत त्यांच्या सॅलरीची सम इथे काय झाली पाहिजे, डिस्प्ले झाली पाहिजे. सो हे जे टेबल फॉर्मेशन आहे ते तुम्ही FY मध्ये बघितलेलं आहे. SQL मध्ये आपण जे टेबल स्ट्रक्चर्स क्रिएट करतो, सो सेम तोच सिंटॅक्स या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. तर आता हा प्रोग्राम करताना सर्वात आधी तुम्हाला काय करावं लागेल, कुणाला सांगता येईल? आपल्याला हा प्रोग्राम करायचा आहे. सो चॅट बॉक्स मध्ये तुम्ही आन्सर देऊ शकता की तुम्ही सुरुवात कुठून कराल. आपल्याला डेटाबेस आणि PHPचं कनेक्शन करायचं आहे. तर सुरुवात काय कराल तुम्ही, आपल्याला काय लागेल, डेटाबेस क्रिएट करणार. व्हेरी गुड ब्रिज किशोर. आपल्याला डेटाबेस क्रिएट करावा लागेल. तर आपण इथे स्पेसिफाय केलेलं आहे पोस्टग्रे एसक्यूएल, म्हणून आधी मी तुम्हाला पोस्टग्रे एसक्यूएल मध्ये डेटाबेस कसा क्रिएट करायचा ते दाखवते. या प्रोग्राम पुरतच मी तुम्हाला ते दाखवणार आहे. पुढच्या तिन्ही प्रोग्रामचं फक्त ओव्हरव्ह्यू सांगणार आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला आपल्याला काय करायचंय, आता डेटाबेस क्रिएट करायचा आहे. तर ऑलरेडी मी TY नावाचा डेटाबेस क्रिएट केलेला आहे. कुणाला सांगता येईल का की आपल्याला जर नवीन डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर कोणती कमांड आपण वापरतो? चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. नवीन डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपण कोणता कमांड वापरतो? रॉंग. SQL डेटाबेस. हे FYचं आहे. हे भविष्यात तुम्ही कुठेही गेला, कुठल्याही इंटरव्ह्यूला गेला तरी हा खूप बेसिक क्वेश्चन आहे. हाऊ टू क्रिएट डेटाबेस. एकाला पण येत नाहीये. कमांड जसं टेबल साठी क्रिएट टेबल, क्रिएट डेटाबेस डेटाबेस मॅम. साठी बोल संदीप. क्रिएट डेटाबेस मॅम. व्हेरी गुड. क्रिएट डेटाबेस, डेटाबेस नेम. ठीक आहे. सो ह्या जी काही कमांड आहे ह्याने आपण काय करतो, डेटाबेस क्रिएट करतो. सो ऑलरेडी मी माझ्या इथे डेटाबेस क्रिएट करून घेतलेला आहे.
तर मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवते की डेटाबेस कुठे जाऊन क्रिएट करायचा आहे. तुम्हाला ऑल प्रोग्राम्स मध्ये जायचंय. स्क्रीन विजिबल आहे ना? Yes, ma'am. हा, ऑल प्रोग्राम्स मध्ये गेल्यानंतर खाली पोस्टग्रे एसक्यूएल 9.1, ठीक आहे, पोस्टग्रे एसक्यूएल 9.1 पुढच्या एरोवर क्लिक करा. तिथे गेल्यानंतर खाली एसक्यूएल शेल ब्रॅकेटमध्ये पीएसक्यूएल, एसक्यूएल शेल पीएसक्यूएल त्याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट विंडो ओपन होईल, ठीक आहे. सो या ठिकाणी ही विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की सर्व्हर ब्रॅकेटमध्ये आहे लोकल होस्ट. तर इथे तुम्हाला काय करायचंय, जो शब्द ब्रॅकेटमध्ये आहे तो ऍज इट इज पुढे टाकायचा आहे. म्हणजे सर्व्हर लोकल होस्ट, इथे मी टाईप करते लोकल होस्ट. डेटाबेस पोस्टग्रेस, ठीक आहे, पोर्ट 5432, युजर नेम पोस्टग्रेस. मॅडम हे रन करण्यासाठी एसक्यूएल सर्व्हर लागेल ना सेपरेट? एसक्यूएल सर्व्हर नाही, आपण पोस्टग्रे एसक्यूएल वरती करतोय. ते सॉफ्टवेअर आपल्या जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामला याल, एसक्यूएल सर्व्हर वेगळं आहे. ओके. सो पोस्टग्रेस मध्ये आपण आल्यानंतर आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की डेटाबेस तुम्हाला क्रिएट करून घ्यावा लागेल. त्यासाठी तुम्ही काय कराल की फॉर एक्झाम्पल क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसचं नाव, तुमचा डेटाबेस क्रिएट होईल. सो तुम्ही काय कराल, क्रिएट डेटाबेस TY रोल नंबर, तुमचा डेटाबेस क्रिएट करून घ्यायचा आहे. डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर आपल्याला कनेक्ट करण्यासाठी /C कमांड असते. /C, मी मगाशी सांगितलं तसं मी TY नावाचा डेटाबेस केलेला आहे, सेमिकोलन. ओके, म्हणजे मी काय केलेलं आहे, क्रिएट डेटाबेस TY ऑलरेडी मी क्रिएट केलेला आहे. सो /C TY, इथे ऑब्झर्व करा तुम्ही, इथे आपण पोस्टग्रेस मध्ये होतो. /C TY नंतर मी आता कुठल्या डेटाबेसला कनेक्ट झालेली आहे, TY. ओके. सो आता जे काही आपलं ऍक्च्युअल वर्किंग असेल ते आपण इथे ह्या TY मध्ये करणार आहोत. त्याच्यानंतर क्रिएट टेबल, ठीक आहे. आता आपण TY चा डेटाबेस क्रिएट केला. या ठिकाणी मी एक टेक्स्ट फाईल बनवून ठेवलेली आहे. फॉर एक्झाम्पल आता मला डिपार्टमेंटचा टेबल बनवायचा आहे. सो मी कुठल्या पद्धतीने बनवेल, क्रिएट टेबल DEPT, त्यानंतर डिपार्टमेंट नेम इंटिजर प्रायमरी की, डिपार्टमेंट नेम varchar 30, लोकेशन varchar 30. सो ह्या सिंटॅक्सने आपण काय करणार, आपला डिपार्टमेंट टेबल क्रिएट करणार आहोत. आता इथे ऑलरेडी मी क्रिएट केलेला आहे. सो आधी मी ड्रॉप करून घेते. ऑलरेडी माझ्याकडे हे 2 टेबल होते, पण तुम्हाला समजावं म्हणून मी काय केले, हे 2 टेबल ड्रॉप करून घेतलेले आहेत. सो आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, डिपार्टमेंट टेबल क्रिएट करणार. ठीक आहे, हा सिंटॅक्स मी घेतला. शक्यतो चुकू नये म्हणून आपण आधी काय करणार आहोत, नोटपॅड मध्ये तो कोड करणार आहोत. ठीक आहे, एंटर. सो ह्या ठिकाणी आपला काय झालेला आहे, डिपार्टमेंट टेबल क्रिएट झालेला आहे. मग त्याच्यामध्ये आता आपल्याला व्हॅल्यूज इन्सर्ट करून घ्यायच्यात. सो इन्सर्ट इंटू DEPT व्हॅल्यूज. साधारणतः तुम्ही 5 ते 6 व्हॅल्यूज त्याच्यामध्ये काय करणं, इन्सर्ट करणं अपेक्षित आहेत. मी 3 घेतलेले आहेत. 3 डिपार्टमेंट आपण घेतलेत, कम्प्युटर, कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक्स. सो ह्या व्हॅल्यूज पण आपण त्या ठिकाणी काय करून घेणार आहोत, इन्सर्ट करून घेणार आहोत. वेळ वाचावा म्हणून मी ऑलरेडी काय केलेलं आहे, कोड करून ठेवलेला आहे. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम DEPT. तो आपल्या डिपार्टमेंट टेबल मध्ये 3 व्हॅल्यूज आल्यात, 1 0 1 2 3. डिपार्टमेंट नेम कम्प्युटर, कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि लोकेशन सगळ्याचं घेतलेलं आहे बारामती. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एम्प्लॉई टेबल क्रिएट करायचं आहे. सो एम्प्लॉई टेबल आणि डिपार्टमेंट टेबल हे 1 to many रिलेशनशिप मध्ये आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 1 to many रिलेशनशिप असेल तर आपण 1 ची प्रायमरी की मेनी मध्ये ऍज अ फॉरेन की म्हणून यूज करतो. आणि जर मेनी टू मेनी रिलेशनशिप असेल तर आपण काय करणार आहोत, थर्ड टेबल क्रिएट करणार आहोत. सो या ठिकाणी आपण घेतलं क्रिएट टेबल एम्प्लॉई
एम्प्लॉई नंबर इंटीजर प्रायमरी की, EMP नेम व्हॅरकॅर 30, ऍड्रेस व्हॅरकॅर 30, फोन बिग इंट घेतलेला आहे इथे, सॅलरी इंटीजर, डिपार्टमेंट नंबर इंटीजर, फॉरेन की, डिपार्टमेंट नंबर, रेफरन्सेस डिपार्टमेंट ब्रॅकेटमध्ये डिपार्टमेंट नंबर. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जी वरची डिपार्टमेंट नंबरची की आहे ती ऍज अ फॉरेन की म्हणून आपण एम्प्लॉई टेबल मध्ये घेतलेली आहे. सो आपण हा टेबल पण काय करूयात, रन करूयात. सो टेबल क्रिएटेड आणि त्याच्यामध्ये सुद्धा टाइम वाचावा म्हणून मी व्हॅल्यूज ऍड करून घेतलेल्या आहेत. इन्सर्ट इनटू एम्प्लॉई व्हॅल्यूज आणि जे काही फील्ड्स आहेत ते सगळे आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, इन्सर्ट करणार आहोत. सो ह्या पद्धतीने आपण आपले दोन्ही टेबल्स काय केलेले आहेत, करून घेतलेले आहेत. सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. ठीक आहे. इथे मी 7 व्हॅल्यूज घेतल्यात. तुम्हाला जसं सांगितलं तसं मिनिमम 5 ते 6 व्हॅल्यूज ऍड करायच्या म्हणजे तुमचं आउटपुट प्रॉपर येतं आणि प्रत्येक कॉम्बिनेशन चे रेकॉर्ड तुम्ही टाकलं पाहिजे जेणेकरून तुमची क्वेरी जी काही आहे ती सॅटिस्फाय झाली पाहिजे. आता आपले टेबल्स काय झाले, क्रिएट करून झालेले आहेत. सो आता आपण पुन्हा एकदा प्रोग्राम बघूया. प्रोग्राम मध्ये आता आपल्याला काय करायचंय, write a PHP script which will print salary statement in the format given below for a given department. मग कुणाला सांगता येईल का की जर मला माझ्या टेबल मधून मॅक्झिमम सॅलरी फाइंड आउट करायची असेल तर कोणतं बिल्ट इन फंक्शन आहे? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करू शकता. तुम्हाला ऍग्रीगेट फंक्शन्स माहित असतील. मॅक्झिमम एखादी व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर कोणतं फंक्शन वापरतो आपण? ऍग्रीगेट फंक्शन्स इन SQL आठवतंय का? मॅक्स. व्हेरी गुड आदित्य. मिनिमम साठी व्हेरी गुड आकाश. मिनिमम साठी मीन मॅम. व्हेरी गुड मीन. आणि सम करण्यासाठी सम. व्हेरी गुड. सो हे 3 बेसिक फंक्शन्स वापरूनच आपली क्वेरी आहे. याच्यातल्या क्वेरी काही खूप डिफिकल्ट नाहीयेत. जर तुम्ही आता हा कोड बघितला, इथे आपल्याला मॅक्झिमम सॅलरी काढायची आहे, सो आपण इथं मॅक्स फंक्शन वापरणार, मिनिमम सॅलरी काढायची आहे म्हणून मीन वापरणार आणि सम काढायची आहे म्हणून सम फंक्शन वापरणार. सो कुणाला क्वेरी सांगता येईल का? काय क्वेरी करणार आपण? ठीक आहे. या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला. सिलेक्ट मॅक्स ऑफ EMP डॉट सॅलरी, मीन ऑफ EMP डॉट सॅलरी, सम ऑफ EMP डॉट सॅलरी फ्रॉम टेबल नेम्स EMP डिपार्टमेंट व्हेअर जॉईन घेतलेला आहे DEPT डॉट DEPTNO इज इक्वल टू EMP डॉट DEPTNO अँड DEPT डॉट DEPT नेम इज इक्वल टू कम्प्युटर. सो ह्या क्वेरीनी आपल्याला काय मिळणार आहे तर कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट मधले मॅक्स सॅलरी, मीन सॅलरी आणि सम ऑफ दॅट सॅलरी. सो ही क्वेरी आता आपण काय करू, आधी एक्झिक्यूट करून बघायची आपल्या प्रॉम्प्ट वरती. ठीक आहे. रन केलं, एंटर. सो काय आलेलं आहे बघा, मॅक्झिमम सॅलरी 20,000, मिनिमम 10,000 आणि सम आलेली आहे 30,000. मग आता हे खरंच आलंय का टॅली करून बघू. कम्प्युटर. सो कम्प्युटरचा नंबर किती होता? 101. ठीक आहे. सो 101 ला इथे चेक करा. 101 कुणाकुणाला असाइन आहेत? प्रियंका, पूजा. सो त्यांचे सॅलरीज बघा 10,000 आणि 20,000. सो मॅक्स किती होती? 20,000. मिनिमम किती होती? 10,000 आणि दोन्हीची सम किती झाली? 30,000. ठीक आहे. सो आपली क्वेरी आता प्रॉपर आलेली आहे. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? इथपर्यंत समजलंय का? ओके.
आपण काय केलं आता 2 टेबल केले, दोन्ही टेबल मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट केल्या आणि आपली ऍक्च्युअल क्वेरी रन करून बघितली की आपण केलेली क्वेरी बरोबर आहे की नाही. आता हेच आपल्याला पीएचपीच्या स्क्रिप्ट मध्ये काय करायचं आहे, एम्बेड करायचं आहे. अतिशय सिंपल आहेत पीएचपीचे प्रोग्राम. एक प्रोग्राम जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर उरलेले तुम्ही डोळे झाकून करू शकता. फक्त क्वेरी बदलायची, बाकी फॉर्मॅट बाकी स्ट्रक्चर सगळं सेम आहे. सो आता पहिल्यांदा आपल्याला युजर कडून इनपुट घ्यायचं आहे. युजर कडून आपल्याला काय घ्यायचं आहे, डिपार्टमेंट नेम. ठीक आहे, काय घेतलंय बघा, डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू कम्प्युटर. म्हणजे आपल्याला युजर कडून काय ऍक्सेप्ट करायचंय, डिपार्टमेंट नेम. सो HTML फॉर्म मध्ये आपला फक्त टेक्स्ट बॉक्स असेल. ठीक आहे बघा, HTML हेड, टायटल, बॉडी हे आपले झाले बेसिक टॅग. फॉर्म नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये 2 ऍट्रिब्यूट्स घेतले, ऍक्शन, मेथड. ऍक्शन मध्ये काय, ज्या PHP पेजला आपल्याला रिडायरेक्ट व्हायचं आहे त्या पेजचं नाव. सो असाइनमेंट 5_a1.php. मेथड इज इक्वल टू पोस्ट. एंटर डिपार्टमेंट नेम. इनपुट टाइप टेक्स्ट, नेम INP. सो आपण एक काय घेतला, टेक्स्ट बॉक्स घेतला ज्याच्यामध्ये आपण डिपार्टमेंटचं नाव टाकणार आहोत. इनपुट टाइप सबमिट, इनपुट टाइप रिसेट. 2 बटन घेतले आपण सबमिट साठी आणि रिसेट साठी. सो जर हा आपण कोड एक्झिक्यूट करून बघितला तर कशा पद्धतीने दिसेल बघा. ठीक आहे, एंटर डिपार्टमेंट नेम, डिस्प्ले क्लिअर. ओके, सो हा सिंपल HTML फॉर्म आपण तयार केला. याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला जसं मी आधी पण सांगितलंय, तुम्ही त्याला टेबल स्ट्रक्चर वगैरे पण करू शकता. जर फॉर्मॅटिंग तुम्हाला हवं असेल अजून वेगळ्या पद्धतीने तर तुम्ही ते डिझाईन करू शकता. आता डिपार्टमेंट नेम म्हणजे हा झाला आपला फॉर्म. युजर कडनं आपण घेणार आहोत डिपार्टमेंट नेम. आता आपण ऍक्च्युअल PHP ची स्क्रिप्ट बघूया. सो HTML बॉडी लेस दॅन क्वेश्चन मार्क PHP टॅग $INP इज इक्वल टू $_post INP. म्हणजे टेक्स्ट बॉक्स मध्ये जी व्हॅल्यू आपण टाकणार, म्हणजे कम्प्युटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, कॉमर्स असेल, ती कुठल्या व्हेरिएबल मध्ये जाऊन स्टोअर होईल, $INP या व्हेरिएबल मध्ये ती स्टोअर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, $DB इज इक्वल टू PG_connect. PG_connect फंक्शन काय करणार आहे, तर आपला PHPचा कोड हा आपल्या PostgreSQL ला कनेक्ट करणार आहे. म्हणजे कनेक्शन ओपन करण्यासाठी आपण कोणतं फंक्शन वापरणार आहोत, PG_connect. मग त्याला आपण वेगवेगळे पॅरामीटर पास केलेले आहेत. होस्ट इज इक्वल टू लोकल होस्ट. अगदी सुरुवातीला जेव्हा मी टाईप केलं मी तुम्हाला सांगितलेलं ब्रॅकेट मधल्याच व्हॅल्यूज वापरायच्या, त्याच व्हॅल्यूज आपण इथे घेतलेल्या आहेत. होस्ट इज इक्वल टू लोकल होस्ट, पोर्ट 5432, DB नेम TY. मी ऑलरेडी डेटाबेस TY नावाचा क्रिएट केलेला आहे. सो DB नेम इज इक्वल टू TY. तुमचं जर TY आणि रोल नंबर असेल तर तो तुम्ही ह्या ठिकाणी टाकायचा आहे. म्हणजे DB नेम इज इक्वल टू TY102 जो काही असेल तो. युजर पोस्टग्रेस, पासवर्ड रूट, और डाय अनेबल टू कनेक्ट. तर PG_connect फंक्शन तुम्हाला बुलियन व्हॅल्यू रिटर्न करेल, ट्रू और फॉल्स. जर ट्रू असेल तर आपल्याला एक रिसोर्स रिटर्न होतो जो की कशात स्टोअर होईल, $DB मध्ये. $DB आपला रिसोर्स असेल म्हणजे कनेक्शन. आणि जर फॉल्स रिटर्न झालं म्हणजे कनेक्शनला काही प्रॉब्लेम असेल, एखादं तुमचं पॅरामीटर चुकलं असेल किंवा प्रॉपर कनेक्शन होत नसेल तर काय मेसेज प्रिंट होईल, अनेबल टू कनेक्ट. हे झालं कनेक्शनचा कोड. सो कनेक्शन झाल्यानंतर आता आपण क्वेरी घेणार आहोत. सो या ठिकाणी $SQL हे व्हेरिएबल घेतलेलं आहे. तुम्ही इथे व्हेरिएबलचं नाव कोणतंही घेऊ शकता. एखादं $S घेईल, एखादं $SQL घेईल, SQL1 घेईल. तुम्हाला पाहिजे ते व्हेरिएबलचं नाव घ्या. सो $SQL इज इक्वल टू डबल कोट मध्ये सिलेक्ट मॅक्स ऑफ EMP सॅलरी. मगाशी जी आपण क्वेरी घेतली ती ऍज इट इज इथं घ्यायची. सिलेक्ट मॅक्स ऑफ EMP सॅलरी
mean of EMP salary, sum of EMP salary from employee department where join घेतलेला आहे DEPT.DEPTNO is equal to EMP.DEPTNO and DEPT.DEPT name is equal to. चेंज सर्वात मोठा कुठं आहे बघा, इथं मगाशी आपण काय टाकलं होतं, कम्प्युटर. इथं जर मी तुम्हाला क्वेरी दाखवली होती तीच क्वेरी मी कॉपी पेस्ट केली. इथं आपण काय घेतलेलं होतं, कम्प्युटर. म्हणजे इथं मी हार्ड कोडेड व्हॅल्यू आहे, पण आता इथं आपण काय करतोय, युजर कडून घेतोय. आणि युजर कडून घेतोय म्हणजे आपण टेक्स्ट बॉक्स मध्ये टाईप करतोय आणि ती टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू आपण कशात स्टोअर केली, इथं बघा $INP मध्ये. ठीक आहे. सो हा $INP आपण काय करणार आहे, इथं पास करणार कम्प्युटरच्या ऐवजी आणि सेमिकोलन. ठीक आहे. सो ही झाली आपली क्वेरी. त्यानंतर बघा, एको डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू $INP. सो $INP म्हणजे पुन्हा काय आहे की आपली जी काही टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काय करायची आहे, प्रिंट करायची आहे. सो काय प्रिंट होईल, डिपार्टमेंट नेम कोलन $INP. त्याच्यानंतर टेबल घेतलेला आहे आपल्याला, टेबल फॉर्मॅट मध्ये काय करायचं आहे, आपलं आउटपुट प्रिंट करायचं आहे. सो एको टेबल बॉर्डर इज इक्वल टू 2. त्यानंतर टेबल रो, टेबल हेडिंग्स, मॅक्झिमम सॅलरी, मिनिमम सॅलरी आणि सम ऑफ सॅलरी, टेबल रो कम्प्लिटेड. आता हे झालं आपलं टेबलचं वरचं हेडिंग. त्यानंतर आता आपल्याला आपण क्वेरी डिफाईन केली, आपण कनेक्शन ओपन केला. आता आपल्याला ऍक्च्युअल क्वेरी काय करायची आहे, एक्झिक्यूट करायची आहे. सो क्वेरी एक्झिक्यूट करण्यासाठी PG_query नावाचं फंक्शन आहे. PG_query फंक्शन काय करणार आहे, तुम्ही जी काही क्वेरी पास करणार आहात ती काय केली जाईल, एक्झिक्यूट केली जाईल. या फंक्शनला 2 पॅरामीटर आपण पास करतो. पहिलं असतं रिसोर्स आणि दुसरं असतं SQL क्वेरी. रिसोर्स म्हणजे रिसोर्स आपण कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय बघा, $DB मध्ये. म्हणजे जर PG_connect नी ट्रू रिटर्न केलं तर ते आपण रिसोर्स कशात स्टोअर करतोय, $DB मध्ये. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, PG_query ला पहिलं पॅरामीटर काय केलेलं आहे, आपला रिसोर्स म्हणजे $DB पास केलेला आहे आणि सेकंड पॅरामीटर असतं SQL क्वेरी. सो आपण जी काही क्वेरी आहे ती कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली, आपण $SQL. म्हणून आपण ह्याला सेकंड पॅरामीटर काय पास केलेला आहे, $SQL. सो $result इज इक्वल टू PG_query $DB, $SQL. मग जे काही आपलं आउटपुट असणार आहे ते आउटपुट कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार, आपल्या $result मध्ये. म्हणजे जे मगाचं होतं 20,000, 10,000, 30,000 ते सगळं आउटपुट कशामध्ये स्टोअर होईल, $result मध्ये. या जे क्वेरीचं आउटपुट आहे ते रिझल्ट मध्ये काय होईल, स्टोअर होईल. त्यानंतर आता आपल्याला ते डिस्प्ले करायचं आहे. रिझल्ट मध्ये आपलं ते आउटपुट काय झालेलं आहे, फेच झालेलं आहे. सो $data इज इक्वल टू PG_fetch_row. त्याला आपण काय पास केलेलं आहे, $result. म्हणजे एक्झिक्यूट केल्यानंतरचं आन्सर कशात गेलं, $result मध्ये. आता PG_fetch_row फंक्शन काय करतं, तर तुमचा जो काही रिझल्ट आहे त्याचा इन्युमिरेटेड ऍरे तुम्हाला रिटर्न करतं. मग ऍरे मध्ये तुमच्या व्हॅल्यूज काय होतील, ऍरे फॉर्मॅट मध्ये तुम्हाला रिटर्न केल्या जातील. ज्या काही व्हॅल्यूज असतील त्याचा ऍरे तुम्हाला रिटर्न केला जाईल आणि तो कशात स्टोअर करतोय आपण, कुठल्या व्हेरिएबल मध्ये, $data. जसं मगाशी सांगितलं तसं व्हेरिएबल नेम तुम्ही काहीही घेऊ शकता. इथं मी $data घेतले म्हणून तुम्ही $dataच घेतला पाहिजे असं काही नाही. तुम्ही $D घ्या, तुम्हाला जे काही आन्सर घ्या, तुम्हाला जे काही अपेक्षित आहे. व्हेरिएबल नेम्स कॅन चेंज, म्हणजे फिक्स असे व्हेरिएबल्स नेम्स नसतात, तुम्ही ते बदलू पण शकता. सो PG_fetch_row फंक्शन आपल्याला काय करेल, ऍरे रिटर्न करणार आहे. जे काही व्हॅल्यूज रिझल्ट मध्ये आहेत त्याचा $result आपण त्याला पास केलेला आहे, त्याचा ऍरे कशात स्टोअर होईल, $data मध्ये. मग त्या व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या आहेत, डिस्प्ले करायच्या आहेत. सो आपण आपलं जे काही आउटपुट आहे ते टेबल मध्ये प्रिंट करतोय. सो आपण इथं पुन्हा टेबल रो घेतलेली आहे. एको टेबल रो, टेबल डेटा,
काय घेतलाय पहिला डॉलर डेटा ऑफ 0 म्हणजे 0th इंडेक्सला जी व्हॅल्यू असेल ती फर्स्ट कॉलम मध्ये प्रिंट होईल. पुन्हा टेबल डेटा ऑफ डॉलर डेटा ऑफ 1 म्हणजे फर्स्ट इंडेक्सला जी काही व्हॅल्यू असेल फर्स्ट इंडेक्सला जी काही व्हॅल्यू असेल ती काय केली जाईल प्रिंट केली जाईल. टेबल डेटा ऑफ डॉलर डेटा ऑफ 2 म्हणजे सेकंड इंडेक्सला जी काही व्हॅल्यू आहे ती काय केली जाईल प्रिंट केली जाईल. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे टेबल टॅग काय केलेला आहे क्लोज केलेला आहे. त्यानंतर आपण काय घेतलंय बघा पीजी अंडरस्कोर फ्री अंडरस्कोर रिझल्ट डॉलर रिझल्ट ठीक आहे आणि पीजी अंडरस्कोर क्लोज डॉलर डीबी म्हणजे रिझल्ट साठी लागलेली मेमरी आपण डी अलोकेट केली आणि आपले जे काही कनेक्शन आपण ओपन केलेलं आहे ते आपण काय केलेलं आहे क्लोज केलेलं आहे. बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की एखाद्या गोष्टीसाठी जर आपण कनेक्शन ओपन केलं तर ऍट दी एंड आपण प्रोग्रामचं काय करतो ते कनेक्शन क्लोज करतो. म्हणूनच आपण काय केलेलं आहे पीजी अंडरस्कोर क्लोज डॉलर डीबी काय आहे आपला रिसोर्स होता जो की काय केलेला आहे आपण क्लोज केलेला आहे. जर ह्याचं आउटपुट बघायचं झालं तर आपण बघूयात आपण मगाचं जे आउटपुट होतं कम्प्युटर टाकलं होतं तेच आपण ह्याला देऊन बघूयात. कम्प्युटर डिस्प्ले बघा डिपार्टमेंट नेम कम्प्युटर मॅक्झिमम सॅलरी 20,000 मिनिमम सॅलरी 10,000 सम ऑफ सॅलरी 30,000. जर आपल्याला दुसरं एखादं आउटपुट ट्राय करायचं असेल तर इथे बघूयात. सपोज आपण 103 च घेतलं सपोज रेकॉर्ड 103 ला इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट आहे ठीक आहे. सो इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आपण जर बघितले तर 3 आहेत नीता सिया आणि माधुरी लास्ट ऑप्शन्स. सो त्यांचे जर आपण सॅलरी बघितले तर 50,000 30,000 आणि 40,000 ठीक आहे. सो आपण देऊन बघूयात. ठीक आहे 50,000 मॅक्झिमम सॅलरी किती आलेली आहे बघा 50,000 मिनिमम किती आहे 30,000 मिनिमम किती आली 30,000 आणि सम ऑफ सॅलरी आली आहे 1,20,000 कारण की ऍडिशन कुठल्या कुठल्या ह्याची झाली आहे सम ऑफ ऑल द सॅलरीज म्हणजे 50,000 प्लस 30,000 प्लस 40,000 सम काय झाली 1,20,000. सो ती ह्या ठिकाणी काय झालेली आहे डिस्प्ले झालेली आहे. प्रोग्राम समजलाय का सगळ्यांना हा हो मॅम. ओके बाकीच्यांना